नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा. तर नवीन चॅनलवर नवीन व्हिडिओ टाकतो आहे आता आजपासून. तर पहिलं व्हिडिओ म्हणजे आता आपण जातलो दत्त मंदिरात. तर माझ्यासोबत असा आता सागर. तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव असा काहीतरी नवीन. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच सपोर्ट करा माका. जुन्या यूट्यूब चॅनलचं काय झालं ह्याच्याबद्दल माहिती तुमका नंतरची व्हिडिओ देतलो. तोपर्यंत आता पहिली व्हिडिओ बनवूया, पहिलं ब्लॉग बघूया आता कसं काय होता तो. बघल तर सागरने गाडी घेतली ना. आता आम्ही चाललो दत्त मंदिरात. आला थंडीली. दुपारचे वाजलेत 11:15. तर चला डायरेक्ट भेटूया आपण आता दत्त मंदिरकडे. सर्वात प्रथम मी तुमका स्टॉपवरचा लिंगेश्वर मंदिर दाखवतोय. आता आपण पोहोचलो स्टॉपवर. आमचं लिंगेश्वर मंदिर स्टॉप असा. तर समोर तुमका दिसतला आहे मंदिर असायचं. मंदिर असा लिंगेश्वर मंदिर. त्या तुसरीचा लिंगेश्वर मंदिर असा. तर आता देवा पाया पडलो आणि आता आम्ही निघतलो दत्त मंदिर माणगाव. अजून जाऊया का खावणं आहे की केरवडे? केरवड्यातून जाऊया. रस्तो बरा खावणाळे टिटो आपल्या केरवड्याक जाऊचा असा. ह्यो गेलो केरवड्याक रस्तो. गाडी येता. तर आमचा काल रात्री सर भजन होता. याच्याकडे मंदिरकडे नाही सर भजन होतं. मंदिरकडे तुमका दिसत असत बारीक सर सर भजन होतं रात्री. मस्त भजन झाला. कोरस मंडळी पण छान होती. सागर पण होतं तेव्हा. पहिल्यांदाच बदना गेलो माझ्या. जुनं यूट्यूब चॅनल जरा फ्रीज झालो, कारण तो जरा ना म्हणजे कसा जो खूप वर्ष झाली ते का. आणि तोची ग्रोथ होत नव्हती. व्हिडिओ टाकून सुद्धा नाटकाचे भजनाचे व्हिडिओ टाकून सुद्धा ग्रोथ होत नव्हती. त्याच्यामुळे माका एका यूट्यूब ब्लॉगरने जो म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ करता सगळे कोकणातले घराकडचे वगैरे म्हणजे डेली ब्लॉग टाकतात. त्यांनी माका सजेस्ट केलं काल रात्रीच काय तर नवीन यूट्यूब चॅनल ओपन कर नवीन ID टाकून वगैरे. आणि तो मग ग्रो होतो ॲटोमॅटिक म्हणजे फास्ट होतो ग्रो. त्याचे व्हिडिओ टाकशीत तसे त्याचा काय म्हणजे असा हे होतं नाही प्रॉब्लेम काही होतं नाही. आणि बाकीची माहिती बरीच काय काय दिली त्यांनी. चांगलं होतं यूट्यूबर, कारण कोकणातले बरेच यूट्यूबर चांगले असतात. खडाप पूर्वी आम्ही केस कापू घ्यायचो असे. खडाप म्हणून एरिया आहे खडाप. त्या ठिकाणी चिकन सेंटर असा, हुशारी दुकान वगैरे असा एरिया प्रसिद्ध. त्या ठिकाणी सगळीच मोठमोठी खडपं असतात. त्याच्यामुळे त्या एरिया खडप असं नाव पडलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केरवडे दुसरी गावची सीमा असल्यामुळे जर आमचा रेशन दुकान असा. तर आता इथून आमचं पुढे जाऊचं सोनासाखीच्या नदीवरून डायरेक्ट दत्त मंदिरला. पुढे आपल्याकडे सोनासाखी नदी भेटलेली. त्या सोनासाखी नदीवर ना 2016 पूल बांधलेला असा. अतिशय म्हणजे जवळ पडतात दत्त मंदिर. म्हणजे साधारण 6-7 किलोमीटर पडतं. नाही तर आपल्या 15-20 किलोमीटर गावचा लागू होता माणगाव गावचा. नदीवर पूल होणं गरजेचं होता, कारण मध्यंतरी SD पण सुरू केली आहे. आणि सावंतवाडी पुढा सावंतवाडी जी तुसुली मार्गे डायरेक्ट साळगाव मार्गे अशी सावंतवाडी जाणार होती. काही दिवस चालली, कारण पॅसेंजर एवढे लांब जाणारे कोण नव्हते गावातून ना. कारण प्रत्येक SD हायवेवरून जात होती. त्याच्यामुळे असून आपल्याकडे लेफ्ट घ्यायचो. हे गेलो इकडे केरवड्यात गेलो आणि इकडे साळगावा. तर आता आपल्या पुढे भेटते साळगावची नदी सणा सकाळी. तिथे गेल्यावर दिसतं ना काय बघायला खूप जुनं झालं. जेव्हा असं सोना साखळीचा एरिया, त्या एरियात आम्ही वनभोजनसाठी यायचो. 5वी ते 12वी वनभोजन या मैदानात व्हायचा. इथे ओलावल्या मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी. थांबेल तोही पळभरी. पण सांग तू येशील का? येशील का? सखी मंद झाल्या तारका. सखी मंद झाल्या तारका.
तर अशा प्रकारे सागरने शेवटी फायनली गाणं मारते ना. गाणं कसं वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आमचं मोठं सिंगर आता काय प्रसिद्धी घेतलो, त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल, नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रस्त्याचं काम चालू झालं पूर्ण मागच्या महिन्यात. तर आता पूर्ण झालं रस्तो ह्यो. पण सकाळी त्याच्यामुळे खूप भीती आहे, कारण पाऊस पूर्ण जायपर्यंत सकाळी जोपर्यंत बाजूक जाणार नाही तोपर्यंत काय गाडी तुमका म्हणजे टर्नला वगैरे शिस्तीतच चालू होईल, कारण समोरचं कसं आहे अंगावर सांगायचं नाही तुम्ही किती चांगली चालवलात तरी. स्वतःची सेफ्टी प्रोटेक्शन महत्त्वाचं असतं, त्याच्यासाठी हेल्मेट वगैरे घालूच असा. गावातले रस्ते असते तरी हेल्मेट घालूच असा. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो माणगावमध्ये. तर आपल्या घरसून राईड घेऊचो असा, कारण दत्त मंदिरचं आता इथे रोड लागतो. अवघ्या 2-3 मिनटावर दत्त मंदिर असा. ह्यो असा शिवापूर पुढा सावंतवाडी रोड असा. इकडे समोर गेला तर शिवापूर वाडस वगैरे. आणि आता आपण राईड मारतो, गाड्या वगैरे बघून जरा करू गया. तर या असा माणगावचा दत्त मंदिर पुढे. चला तर मग या पवित्र नगरीत प्रवेश करूया आपण. श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचं मठ पण असा आणि यक्षिणी मंदिर पण असा, म्हणजे माणगाव गावचा ग्रामदैवत यक्षिणी मंदिर. निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या कुशीत वसलेला या दत्त मंदिर बघू शकता. खूप जण इलेले असताना, काही जण येऊन असतले, तर नक्कीच या मंदिरात भेट द्यावा. पुन्हा येला असाल तरी पण पुन्हा यावा तुम्ही. खूप प्रसन्न वाटता. काय असतं, जवळ असतं तरी कायम योग भेटणार नाही, कारण कामं असतात, जॉब असतात. तर सुट्टीच्या निमित्तानं जरा योगायोग येतात. तर म्हटलं सागरला पण सुट्टी होती, माका पण सुट्टी होती, म्हटलं जाऊया एकदा दत्त मंदिरला, तर दर्शन घेऊया दत्ताचा. काला गर्दी दिसता रविवार मध्ये. आता मे महिन्यातच आहे ना दिवस, त्याच्यामुळे बरीचशी लोक गावा गेली का मग काय देवदर्शन किंवा इकडे अशी फिरतात ना, त्याच्यामुळे आपल्याकडनं राईडला करूच. तर मंडळींनो आता यासाठी काय असा, ह्या यक्षिणी मंदिर असा आणि यक्षिणी मंदिरमध्ये मकट लग्न असा. आणि उज्या साईड इकडनं इकडे उज्या साईड एक दत्त मंदिर असा. तर दत्त मंदिरात आता आपण जातलो. गाडी सर ॲडजस्टमेंट थोडी चालू आहे. मला वाटतं आरती वगैरे सुरू झाली असते रे, आता नाही जावं नाव आहे सर. ही छोटीशी बाजारपेठ. असा माणगावचं दत्त मंदिर आणि दत्त मंदिरच्या समोरचा परिसर बघा कशा प्रकारे आहे तो. अतिशय सुंदर, स्वच्छ, मस्त आहे की. गाडी आम्ही असं लावली. आता केळी अगरबत्ती वगैरे घेतलं. तर बघूया आधी केस वगैरे नीट करूया. चल आरती सुरू जाऊच्या आधी उभे राहूया आम्ही थैसर. पहिल्यांदा मला वाटतं वेळेवर येलो ना. केळी अगरबत्ती घेतोय, नंतर व्हिडिओ करतोय. केळी आणि अगरबत्ती आम्ही घेतली. आता मंदिरात प्रवेश करतो. कधी पण दत्त मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा चप्पल वगैरे रांगेत लावून नंतर हातपाय धुवून प्रवेश करूचा असा. पावित्र्य तेवढा राखूचा असा मंदिराचा. गरम आपण या ठिकाणी शांतता खूप पाळूची असा, त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त बोलू शकणार नाही. फक्त मंदिर परिसर बघा, मंदिर दत्ताचं दर्शन वगैरे घ्या आणि तुम्ही पण नक्की या मंदिरात भेट द्या. तुम्ही पण दर्शन घ्या. गर्दी नाही तोपर्यंत आपण पाया पडून घेऊया. ब्लॉगिंग थोडा बंद करते आता, फोटो काढूचे असत, कारण एक म्हणजे पाया पडायचं असं, दर्शन घ्यायचं असं, त्याच्यामुळे
ही असं नामस्मरण बसायची जागा असा, त्याच्यामुळे शांतता असा. या ठिकाणी गाराणा वगैरे केला होता. तर मित्रांनो, आरतीची वेळ 12:25 असा. तर आता आपण महाप्रसादासाठी कुपन घेऊया. या ठिकाणी कुपन भेटतं. या ठिकाणी महाप्रसादाचं कुपन भेटतं. आर्थिक वेळ असा तोपर्यंत आता कुपन घेऊन ठेवूया. तर कुपन असतं महाप्रसादाचा, फ्री असतं जेवण. कोणते शुल्क आकाना. जर आपल्या स्वइच्छेने काय द्यायचं असेल तर देऊ शकताच तुम्ही. अतिशय स्वच्छ आणि सुंदर मंदिर परिसर असा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आरती होऊ अजून वेळ असा तोपर्यंत आम्ही बसलो व्हायचं जरा शांततेत. वातावरण किती शांत आहे बघा. आता हयसर आरती सुरू होतली. हयसर आरती सुरू होतली आणि नंतर महाप्रसादची लाईन लागतली. महाप्रसाद पण शिस्तीत घेतलो आता. कुठची गर्दी होणार नाही तिकडे, कारण प्रत्येकाला कुपन वगैरे दिला जाता. सुरुवात झाली आहे कारण आरतीची वेळ झालेली असा. आता 12:25 होत आहेत. आता सगळेजण इथे आरतीची वेळ नैवेद्य दाखवतले आधी आणि नंतर आरतीची वेळ सुरू होतली. इकडे भोजन कक्ष, महाप्रसाद कक्ष इकडे आहे आणि इकडे ही रांग लागली असा. कुपननुसार इकडे सोडतात. 1 ते 50, 50 ते 100, 101 ते 150 असे कुपन क्रमांकानुसार सोडतले. अशा प्रकारे मंदिरातलं दर्शन घेऊन झालं, महाप्रसाद घेतलं आणि आता आम्ही चाललो घरात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.